Hello dear students, today's lecture we are going to see two concepts, resistance and resistivity. Resistance ही concept आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये थोडीशी इंट्रोडक्शन त्याची बघितलेली होती. डिटेल पार्ट आपण आज बघूया. बघा स्टुडंट्स, रेझिस्टन्स म्हणजे काय? आपण ओहम्स लॉ शिकलो की नाही लास्ट लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की V इज इक्वल टू IR आणि मग तो ओहम्स लॉ जो आहे आपण तो तीन वेगवेगळ्या वेजने वेगवेगळ्या एक्सप्रेशन्समध्ये आपण दाखवलेला होता. तीन वेगवेगळे वेज कोणते कोणते होते? पहिला होता V इज इक्वल टू IR. हेच इक्वेशन आपण I इज इक्वल टू V अपॉन R असं देखील लिहू शकतो किंवा R इज इक्वल टू V अपॉन I. या तीन वेगवेगळ्या वेजनी आपण ओहम्स लॉ हा मांडू शकतो. त्यामधला हे इक्वेशन यूज करून आपण रेझिस्टन्स म्हणजे काय ही कन्सेप्ट बघूया. अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन व्हॉट इज रेझिस्टन्स? की V दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजेच करंट, ह्या दोघांचा रेशो म्हणजे रेझिस्टन्स. हे सायंटिफिक मॅनरमध्ये झालं. एकदम सोप्या भाषेत सांगू, रेझिस्टन्स म्हणजे कॅपॅसिटी ऑर ॲबिलिटी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. सोपी आहे डेफिनेशन. आपण रेझिस्टन्स म्हणजे काय करतो? रेझिस्ट करणे म्हणजे अपोज करणे, होय की नाही? सो इथे देखील रेझिस्टन्स ही कन्सेप्ट करंटच्या फ्लोला अपोज करण्याची एखाद्या कंडक्टरची ॲबिलिटी, त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. जेवढा जास्त मटेरियलचा रेझिस्टन्स असेल तेवढा कमी करंट त्या कंडक्टरमधून फ्लो होणार. मी आत्ता जे काही कन्सेप्ट सांगते नीट लक्ष देऊन समजून घ्या. मी आत्ता काय सांगितलं की जेवढा जास्त मटेरियलचा रेझिस्टन्स असेल तेवढा त्याच्यातून फ्लो होणारा करंट हा कमी असतो आणि व्हाईस वर्सा. बघा, ह्या इक्वेशनवरून तुम्हाला सांगता येईल करंट वाढला रेझिस्टन्स कमी होणार, करंट कमी झाला रेझिस्टन्स वाढणार. ओके. आता हा जो रेझिस्टन्स आहे तो वेगवेगळ्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवरती डिपेंड करतो. आपण 4 कॅरेक्टर्स बघितलेल्या होत्या: टेम्परेचर, मटेरियल, लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया. हे 4 जे फिजिकल कॅरेक्टर्स आहेत कोणत्याही कंडक्टरचे, त्याच्यावरती ह्या ज्या गोष्टी आहेत, रेझिस्टन्स असेल, पोटेन्शियल डिफरन्स आणि म्हणजे V इज इक्वल टू IR आपण जे मांडलेलं होतं ते त्याच 4 गोष्टींचा विचार करून मांडलेलं होतं. म्हणजेच काय, ह्या 4 पैकी कोणतीही एक एंटिटी जर चेंज झाली तर त्याचा इफेक्ट त्या पर्टिक्युलर कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटवरती होतो आणि अल्टिमेटली त्याच्या रेझिस्टन्सवर देखील होतो. आता ह्याच्यावरून तुम्हाला मी एक इक्वेशन सांगणार आहे. जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की रेझिस्टन्स हा लेंथ, टेम्परेचर, मटेरियल ऑफ द सबस्टन्स आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या गोष्टींच्यावरती डिपेंड करतो. आता बघा, हा जो रेझिस्टन्स आहे तो लेंथशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजेच R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. हेच सिम्पल वर्ड्समध्ये कसं सांगणार? जेवढी जास्त लेंथ असणार एखाद्या मटेरियलची तेवढा त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणारा करंट जो रेझिस्टन्स आहे तो जास्त असणार. फॉर एक्झाम्पल, मी जर 2 कॉपर वायर घेतल्या, एकीची लेंथ एवढी असेल आणि दुसऱ्या वायरची लेंथ अशी असेल, तर सर्टनली ज्याची लेंथ जास्त आहे त्याच्यामधून त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो जास्त असणार. का? कारण तेवढा अंतर त्याला जास्त कापायचं आहे ना. हे बघा, करंट म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो. जेव्हा इलेक्ट्रॉन्सला ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जायचं आहे, इट मीन्स इट हॅज टू कव्हर मॅक्झिमम डिस्टन्स. मग जेवढं मॅक्झिमम डिस्टन्स तेवढा रेझिस्टन्स वाढला. इन धिस केस दोघींची जरी थिकनेस सेम असली तरीसुद्धा इथे डिस्टन्स कमी आहे. सो या केसमध्ये त्याचा रेझिस्टन्स हा कमी असणार. लक्षात आलं? रेझिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ आणि हाच रेझिस्टन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. आता इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एक एंटिटी वाढली की दुसरी कमी होणार.
म्हणजेच क्रॉस सेक्शनल एरिया वाढला की रेझिस्टन्स कमी होणार, वेरॅज क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला की रेझिस्टन्स वाढणार. मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. सपोज 2 रस्ते आहेत, रोड. एक खूप अरुंद असा रोड आहे आणि एक असा ब्रॉड रोड आहे. 2 फ्रेंड्स किंवा 3 फ्रेंड्स सपोज निघालेत, समजण्यासाठी सांगते हां. आणि हेच 3 फ्रेंड्स या रोडवरून जात आहेत. ऑब्व्हियसली जिथे एरिया कमी आहे तिथून त्यांना इझिली जाता येणार नाही, वेरॅज जेवढा जास्त एरिया ते इकडे तिकडे फिरत इझिली मूव्ह होऊ शकतात. सेम वेनं इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत देखील होतं स्टुडंट्स, की जेवढा क्रॉस सेक्शनल एरिया, मी क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय सांगितलं आहे, हा समोरचा एरिया कोणत्याही मटेरियलचा. सो क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे थोडक्यात थिकनेस असं समजलं तरी, थिकनेस नाही पण इट इज रिलेटेड टू थिकनेस. मग जेवढी थिकनेस कमी असेल तेवढा इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला अपोज जास्त होणार आणि जेवढी थिकनेस किंवा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असेल तेवढा त्याच्या फ्लोला होणारा अपोज म्हणजेच रेझिस्टन्स हा कमी असणार. आलं लक्षात? म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढला की रेझिस्टन्स कमी होणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की रेझिस्टन्स हा वाढणार. या गोष्टींच्यावरून आपण हे 2 इक्वेशन्स मांडले. ठीक आहे. आता आधी आपण रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय ते पण बघूयात आणि मग हे दोन्ही एकमेकांशी कसे इंटरकनेक्टेड आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. आता ही रेझिस्टन्स कन्सेप्ट कळाली. ॲबिलिटी ऑर टेंडन्सी ऑर कपॅसिटी टू अपोज द फ्लो ऑफ करंट म्हणजे रेझिस्टन्स. आता रेझिस्टिव्हिटी ही देखील एक प्रकारचा रेझिस्टन्सच असतो. बट मग दोघांच्यात काय फरक, तर इट इज द रेझिस्टन्स of a conductor having unit length and cross sectional area. म्हणजेच काय, तर एखाद्या स्पेसिफिक कंडक्टरची स्पेसिफिक लेंथ आणि स्पेसिफिक क्रॉस सेक्शनल एरिया जेव्हा आपण कन्सिडर करतो तर त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टिव्हिटी. दोघांच्यामधला फरक मी शेवटी सांगणारच आहे, तुम्हाला लक्षात येणार व्यवस्थित. आता आधी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ही रेझिस्टिव्हिटीची डेफिनिशन झाली. आता हा जो रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी एकमेकांशी कसे इंटरकनेक्टेड आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते आणि मग ह्या दोघांच्यामधले सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस पण सांगणार आहे. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये हे डिफरन्सेस दिलेले नाहीत, बट तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. ओके स्टुडंट्स. आता हा जो फॉर्म्युला, हे जे तुम्हाला मी 2 सांगितले, ह्याला सपोज आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि ह्याला आर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ए, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणेन. कॅन वी कंबाईन दीज 2 इक्वेशन स्टुडंट्स? कंबाईन करू शकतो? येस वी कॅन. हाऊ वी कॅन कंबाईन? वी कॅन कंबाईन इट लाईक दिस. आर इज प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. बरोबर? या पद्धतीने ही दोन्ही इक्वेशन्स आपण कंबाईन करू शकतो. आता हियर आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. आता हे जे साईन आहे मराठीमध्ये आपण कसं 9 काढतो तशा पद्धतीचं हे साईन आहे, ह्याचा उच्चार करायचा रो. ओके. आता आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. धिस रो इज कॉन्स्टंट आणि ह्या कॉन्स्टंटचं नाव आहे रेझिस्टिव्हिटी. म्हणजेच हा रो म्हणजे काय आहे, इट इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. आता आपल्याला आरचा हा एक फॉर्म्युला मिळाला बघा स्टुडंट्स, आणि ह्याच फॉर्म्युलावरून आपण रेझिस्टिव्हिटीचा देखील फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो आणि तो असा आहे रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल हा फॉर्म्युला. आणि हा वरचा, हे 2 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए आणि रो इकडे घेतला सो ए इथे वरती येणार ना, सो रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल हा फॉर्म्युला आहे रेझिस्टिव्हिटी कॅल्क्युलेट करण्याचा.
आपण रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी कशा पद्धतीनं इंटर रिलेटेड आहेत ते बघितलं. आता बघूयात ह्या दोघांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. हे व्यवस्थित कळालं तुम्हाला कशा पद्धतीने डिराईव्ह केलं आपण इक्वेशन ते. ओके, आता दोघांच्यामधला डिफरन्स सांगताना आधी पहिला डिफरन्स तुम्ही दोघांच्या डेफिनिशन सांगू शकता. रेझिस्टन्स म्हणजे काय सांगितलं होतं मी की इट इज द कपॅसिटी ऑर ॲबिलिटी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. वेर ॲज रेझिस्टिव्हिटीची डेफिनिशन जी आत्ता लिहिलेली होती काय आहे की इट इज द रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर ऑर अ सबस्टन्स हॅविंग युनिट लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एखाद्या स्पेसिफिक मटेरियलबद्दल ही रेझिस्टिव्हिटी डिपेंड करते. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, रेझिस्टन्स हा लेंथ, मटेरियल, क्रॉस सेक्शनल एरिया, टेम्परेचर हे सगळे चेंज झाले की रेझिस्टन्स चेंज होतो असं मी तुम्हाला सांगितलं. बट रेझिस्टिव्हिटी मात्र लेंथ, मटेरियल ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती डिपेंड करत नाही, लेंथवरती डिपेंड करत नाही, टेम्परेचरवरती डिपेंड करत नाही, फक्त मटेरियलवरती डिपेंड करते. समजून सांगते मी कसं ते. समजा माझ्याकडे 2 वायर्स आहेत सेम जाडीच्या, पण एक वायर आहे कॉपरची आणि एक वायर आहे आयर्नची. ओके, दोघींची जाडी, लेंथ ह्या सगळ्या गोष्टी जरी सेम असल्या तर दोघांचा मटेरियल वेगवेगळं आहे की नाही, आणि म्हणून दोघांची रेझिस्टिव्हिटी ही वेगवेगळी आहे. मटेरियल बदललं की रेझिस्टिव्हिटी बदलतेच. आता समजा माझ्याकडं 2 कॉपरच्याच वायर आहेत, दोन्ही कॉपरच्याच वायर आहेत, पण एक खूप जाड आहे आणि एक वायर त्याची थिकनेस ही कमी आहे, दोघांची लेंथ सेम आहे. या कंडिशनमध्ये रेझिस्टिव्हिटी सेम असणार. का? कारण सेम मटेरियल आहे. बट रेझिस्टन्स वेगळा असणार. का? कारण रेझिस्टन्स ह्या फिजिकल क्वांटिटीजवरती डिपेंड करतो की नाही. टेम्परेचर, लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि मटेरियल ह्या गोष्टींच्यावरती रेझिस्टन्स डिपेंड करतो. यापैकी काहीही चेंज झालं तरी रेझिस्टन्स हा चेंज होतो. पण रेझिस्टिव्हिटी मात्र जर ह्या दोन्ही कॉपरच्या असतील तर ती ही दोन्हीच्या बाबतीत सेम असणार. आलं लक्षात सगळ्यांच्या? रेझिस्टन्स कसा चेंज होतो आणि रेझिस्टिव्हिटी कशी चेंज होत जाते. मटेरियल बदललं, रेझिस्टिव्हिटी चेंज होणार. मटेरियल सेम असेल तर रेझिस्टिव्हिटी सेम असणार. मग लेंथ, एरिया ह्याच्यावरती रेझिस्टिव्हिटी डिपेंड करत नाही. कशावरती डिपेंड करते? फक्त मटेरियलवरती. ओके, सो आता ह्या दोघांच्यामधला आपण डिफरन्स हा पहिली डेफिनिशन झाली. आता या रेझिस्टन्सचा जो सिम्बॉल आहे तो आहे R आणि रेझिस्टिव्हिटीचा जो सिम्बॉल मी काय सांगितलं तुम्हाला? रो. ठीक आहे, सो हा झाला ह्यांच्यातला दुसरा डिफरन्स. आता रेझिस्टन्सचे आपण फॉर्म्युला शिकलो, 2 फॉर्म्युले शिकलो आपण रेझिस्टन्सचे. काय काय शिकलो रे? ओहमच्या लॉमध्ये एक फॉर्म्युला शिकलो आपण, दॅट इज R = V/I. आणि आत्ता जो आपण बघितला R = ρL/A. सो हे 2 फॉर्म्युले तुम्ही रेझिस्टन्सचे झाले. रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे रे? ρ = RA/L. सो हा अजून एक डिफरन्स झाला. सिम्बॉल, फॉर्म्युले, डेफिनिशन फरक एक तुम्ही सांगाल. त्यानंतर हा जो रेझिस्टन्स असतो त्याचं युनिट आपण काय शिकलो आहे? ओहम. बरोबर. आणि रेझिस्टिव्हिटी जे आहे त्याचं युनिट आहे ओहम डॉट मीटर, म्हणजेच ओहम मीटर. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन विचारला आहे की ह्या रेझिस्टिव्हिटीचं युनिट ओहम मीटर कसं आहे हे प्रूव्ह करा किंवा सांगा. कसं सांगणार बघा. हा जो फॉर्म्युला आहे ना त्या फॉर्म्युलामध्ये ह्यांचे युनिट्स घालायचे. आता रेझिस्टन्स जो आहे आपला ह्यात RA/L जो आहे तिथे ह्या प्रत्येकाचे युनिट जेव्हा आपण पुट करू, फॉर एक्झाम्पल R रेझिस्टन्सचं युनिट ओहम, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर, अपॉन लेंथचं युनिट मीटर. बरोबर. सो धिस मीटर अँड धिस विल गेट कॅन्सल, उरलं ओहम मीटर. आणि म्हणून रेझिस्टिव्हिटीचं युनिट झालं ओहम मीटर, रेझिस्टन्सचं युनिट ओहम झालं.
आणि जसं तुम्हाला सांगितलं की हा जो रेझिस्टन्स आहे इट डिपेंड्स ऑन विच थिंग्स, इट डिपेंड्स ऑन मटेरियल, लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि टेम्परेचर, या गोष्टींच्यावरती रेझिस्टन्स डिपेंड करतो. वेअर ॲज रेझिस्टिव्हिटी मात्र मटेरियल स्पेसिफिक आहे. त्या मटेरियलची रेझिस्टिव्हिटी ही स्पेसिफिक असते, बदलत नाही. कॉपर म्हटलं की सेम रेझिस्टिव्हिटी, आयर्न म्हटलं की सेम रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टन्स मात्र ह्यापैकी काहीही चेंज झाला तर रेझिस्टन्स बदलणार, जरी सेम मटेरियल असलं तरीसुद्धा. आलं लक्षात? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एका छोटासा चार्टमध्ये वेगवेगळ्या मटेरियलच्या रेझिस्टिव्हिटीच्या व्हॅल्यू दिल्यात, त्या तुम्हाला 1 मार्कसाठी लक्षात ठेवायच्या आहेत. हा डिफरन्स जो बोर्डवरती आहे तो तुमच्याजवळ लिहिलेला असू देत, कारण हा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कुठंही दिलेला नाही आहे. आणि पण एक्झाममध्ये ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जातात की रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी यांच्यामध्ये काय फरक आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीनं डेफिनिशन, सिम्बॉल, फॉर्म्युले, युनिट आणि हे दोन्ही कशावरती डिपेंड करतात एवढे तरी डिफरन्सचे पॉईंट्स हे सांगता आले पाहिजेत. सो ही कन्सेप्ट व्यवस्थित कळाली. रेझिस्टन्स म्हणजे आणि रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, ह्या बेसिक गोष्टी असतात. या पुढं जेव्हा तुम्ही शिकणार आहात तर हे जेव्हा तुमच्या डोक्यात क्लिअर येईल तेव्हाच तुम्हाला ह्याच्या पुढचा पार्ट इझिली समजणार आहे. ओके, सो हे व्यवस्थित समजून घ्या. आता ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट बघूया.